चला तर प्रेक्षकांनो, आज आपण जाऊयात फील्ड व्हिजिटला. तुम्ही बघू शकता बसमध्ये किती गर्दी आहे. जसे आम्ही पोहोचलो, आम्हाला माहिती पडलंय गावापासून थोड्या लांबवर आम्ही उतरलेलो आहोत. तिथून आम्हाला परत काही वेळ चालत जायचं होतं. पण चालत असताना थोड्या पण वेळासाठी कंटाळा जाणवला नाही, कारण तिथलं निसर्ग सौंदर्य हे माझ्यासाठी नवीनच होतं. कोकणात जागोजागी तुम्हाला फणसाची झाडे, चिकूची झाडे, आंब्याची झाडे हे सगळे दिसतील. आम्ही गेलो तिथे सगळ्यात आधी पांढऱ्या कांचनाने आमचं स्वागत केला. झाड अगदी बहरलेलं होतं. सगळीकडे पांढरे फूल चांदण्यांसारखे दिसत होते. फील्ड व्हिजिटला जाताना मला आजूबाजूच्या फुलांना माझ्या कॅमेऱ्यात कसं टिपता येईल तेच मी विचार करत होते. इतकी सुंदर फुलं, प्रत्येक घरी वेगवेगळी झाडं. हे बघा, लाल चाफा, केळीची झाडे आणि डोंगराळ प्रदेश. असं वाटत होतं पावसाळ्यात किती छान वाटेल इथे. मी विचार करत होते पावसाळ्यात फील्ड व्हिजिटला किती मजा येईल. आम्ही बराच वेळ चालत गेलो. तिथे अशी आंब्याची झाडे, काही घरी आंब्याची रोपे पण होती. इथल्या घरांची रचना आणि आपल्या विदर्भातल्या घरांची रचना खूप वेगवेगळी आहे. आपल्याकडे घरे जवळजवळ असतात. आम्ही पहिल्या लाभार्थ्याच्या घरी गेलोत. तिथे एक आजी सुकलेले मासे कापत होती. माझ्यासाठी हा प्रकार नवीनच होता. याला बगी म्हणतात. हे सुकलेले मासे ते वर्षभर स्टोर करून ठेवतात. हे लहान मासे जे उन्हात सुकवायला ठेवलेले आहेत. तिथे आम्ही लहान बाळाची चौकशी, मातेची चौकशी केली. तिथून निघालो आणि आता आम्ही दुसऱ्या लाभार्थ्याच्या घरी चाललो. माझ्यासाठी हा अनुभव खूप नवीन होता आणि खूप स्पेशल पण. इकडे जागोजागी फणसांची झाडे दिसतात, केळीची झाडे, आंब्याची झाडे. जाताना हा सुंदरसा जास्वंद पण दिसला. त्याचा कलर किती सुंदर आहे तो. हे आमच्या तिसऱ्या लाभार्थ्याचं घर होतं. याला रात आंबा म्हणतात आणि ते कोकमची फळे. हे स्ट्रक्चर किती मस्त वाटते. किती सिस्टमॅटिकली त्यांनी लाकडांना अरेंज करून ठेवलेलं आहे. मला तर खूप आवडलं. दृश्य बघा, वा. आम्ही तिथून चौथ्या लाभार्थ्याकडे गेलो. तिथेही अंगणामध्ये अशी कोकणाची फळे सुकवलेली होती. कोकम सुकलं की त्याचं सरबत बनवलं जाते. आता आम्ही निघालो पाचव्या लाभार्थ्याकडे. ही वाट खूप खडतर होती, पण वाटेत दिसणारे हे हिरवे लुसलुशीत झाडांनी माझं मन वेधलं होतं. नारळाची झाडे आणि तो दृश्य, वा. खूप सांभाळून तिथून चालावं लागत होतं. हातात कॅमेरा, फोन असल्यामुळे जरा अडचण होत होती. माझ्यासोबतचे सगळे मॅम लोक समोर निघून गेलेत, पण मी शूटिंग करताना मला दिसणारे झाडं, फुलं बघत बघत मागून मी त्यांच्या जात होते.
इथे आम्ही आमच्या 5व्या लाभार्थ्याकडे आलेलो आहोत. त्यांच्या घरी मला हिरवा गुलाब पण दिसला. तो मी पहिल्यांदाच बघितला होता. आणि आता आम्ही निघालो आहेत परतीच्या प्रवासाला. या फळाला हे लोक जाम म्हणतात. चवीला ते आंबटसर असते. मिठासोबत खायला खूप छान वाटतं. त्यामध्ये एक पांढरा प्रकार पण येतो. ही शेवग्याची फुले मी पहिल्यांदाच इतक्या जवळून बघितलेलीत. इथे राहणाऱ्या लोकांचा अनुभव किती खास आहे. शहराच्या गोंगाटापासून लांब, निसर्गाच्या सहवासात आणि कुठलीच कमतरता नाही. घरी सगळ्या प्रकारचे फळं, फूल, भाजी आणि तेही फ्रेश आणि ऑर्गॅनिक. आणखी काय हवं. इथे आमची फील्ड विजिट संपलेली होती आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. परतीचा प्रवास आम्ही बसने न करता ऑटोने केला. बसपेक्षा ऑटो कधीही चांगला, मला तरी वाटतं. पोहोचल्यानंतर आम्ही फळं घेतलीत, भाजी घेतली आणि अशा प्रकारे आम्ही वापस आमच्या कार्यालयात पोहोचलो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत. थँक्यू.